आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. इथे काय करतेस? काही नाही, वॉकला आले होते. मग मला नाही उठवलंस? अरे तू झोपला होतास ना, म्हटलं कशाला उठवायचं. आणि हे काय आज एवढ्या लवकर सकाळ कशी काय झाली? नाही म्हटलं की उद्या जाऊन बाळ म्हणायचं की आई आमची छान सकाळी वॉकला जाते, फिट आहे, आमचे डॅडी जाळशी आहे वगैरे, म्हणून म्हटलं त्याला वॉकला जाऊया. ऐकलंस ना बाळा, हे सगळं तुझ्यासाठी, तुझ्या आईसाठी काही करत नाही बाबा. असं थोडी, अगं बाळासाठी म्हणजेच तुझ्यासाठी. बरं ऐक माझं, मी काय म्हणतोय, चल ना माझ्यासोबत वॉक करूया आपण. आधी त्या झाडाला कैऱ्या किती लागलेत. ये ना इकडे ना. कैऱ्या समोर समोर. ए आधी मला एक कैरी तोडून दे. कैरी? हो. अगं तू वेळेस का कैरी कशी तोडणार? आधी अरे या दिवसात ना असं आंबट चिंबट खावंसं वाटतं, डोहाळे लागतात ना. देन प्लीज. अगं मला सगळं कळतंय पण सीसीटीव्ही कॅमेराज आहेत, ते अलाउड नाहीये. काही कोणी नाहीये, तू दे ना पटकन एक तोडून. नाही नाही उगाच कंप्लेंट होईल आपल्या अगेन्स्ट. रिसेप्शन पण आहे तिकडे, नको नको. ए आधी त्या झाडाला मग किती कैऱ्या, तर आपण तिकडे जाऊया. नाही नाही मी काय म्हणतो, काय प्रॉब्लेम, अगं सीसीटीव्ही कॅमेरा आहे, रिसेप्शन पण जवळच आहे. मी तिकडे ना झाड बघितलंय आणि तिकडे ना कैरी हाताला लागतात, आपण तिकडे जाऊन तोडूया ना. तुला मी घेऊन देतो, चल चल चल. हा कोणा कळायला नको, चल. सुंदरी कुठे गेली होतीस तू? तुला माहिती? आणि हे काय, हे भांड घेऊन कुठे गेली होतीस? तुला माहिती मी किती शोधत होतो, काय झालंय काय नाही, काय करणार होतो मी एकटा.
सुंदरी सुंदरी काय झालं सुंदरी? इथं कशी काय आले मी? अगं इथे कशी म्हणजे? अगं आम्हीच तुला वर उचलून ठेवली. म्हणजे काय झालं होतं मला? नाही काय नाही, मला जाग आल्यावर मी बघितलं तर तू गायब होतीस. कळायला मार्ग नाही कुठे गेलीयस काय, आणि परत आली तर ते भांड घेऊन आली होतीस, आणि मी विचारायला लागल्यावर धाडकन चक्कर येऊन पडली. सुंदरी तुला माहिती मी किती घाबरलो होतो, काय करणार होतो मी. शेवटी या दोघांना बोलून आणलं मी. पाणी मारलं, चप्पल हुंगवली. म्हटलं आता जर डोळे उघडले नसते ना, आम्ही अँब्युलन्सच बोलवणार होतो. बापरे, एवढं समजा घडलं? हो, आणखी काय ड्रामा हवाय आपल्याला? आता सांगशील काय झालं, कुठे गेली होती सकाळी सकाळी? अहो सिद्धार्थ, त्याचं झालं असं, मामींचा फोन आला होता. महादेव मामांसाठी शंकराचा जप करायचा होता. आणि अगं ह्या समजा गोंधळात तर नाही, या वर्षी माझे महाशिवरात्र चुकले, त्याचे चुटपुट लागून राहिले का जीवाला. मग मी गुरुजींना फोन केला, तेव्हा गुरुजींनी सांगितलं की यांच्या दीर्घायुष्यासाठी आज रात्री घरच्या घरी 1001 मृत्युंजय मंत्राचा जप करा आणि अभिषेक करा. गुरुजींनी सांगितलं ना की मुलांबरोबर केलं तरी चालेल. एक काम कर, तू ना 501 वेळा जप कर, मी 500 वेळा करते. हा हा, अगं जमल की जमल. मॅडम, तुझी चक्कर बघून आम्हाला चक्कर यायची वेळ आली होती. आणि सर हे काय ग, तुम्हाला का नाही सांगितलंस? मी केलं असतं ना बाबांसाठी व्रत, आणि तसं बी 500 वेळा तर म्हणायचा होता ना मंत्र, मी म्हटलं असतं. नाही नाही, तू मनातल्या मनात जप कर, तेवढंच पुण्य मिळेल. बरं, मला भूक लागली, मी फ्रेश होते, आपण ब्रेकफास्ट करूया. हो चला चला, नाहीतर परत चक्कर येऊन पडायच्या मॅडम. आलो तर मी फ्रेश. चला. उमा, उमा.